श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती व श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अंबागेट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तराचे कला प्रदर्शन तथा स्पर्धेचे आयोजन 26 ऑगस्ट 2025 ते 8 सप्टेंबर 2025 या दरम्यान बजरंग गणेशोत्सव मंडळ अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते। या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रसिद्ध चित्रकार बंडू मोरे उपस्थित होते। स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बंडू मोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले। बजरंग गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणपतीमध्ये अतिशय सुंदर असा देखावे निर्माण करतात। यावर्षी देखील त्यांनी गणपतीच्या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखावा निर्माण केला आणि अतिशय गेटच्या आतमध्ये जी काही मंडळ आहेत ती एकापेक्षा एक सरस आहे। पण बजरंग मंडळ दरवर्षी पोलीस विभागाचा पारितोषिक प्राप्त करतो। यावर्षी आपण जे प्रदर्शन पाहतोय हा सारंग नागठाणे नावाचा लहानसा कलाकार आहे। मी अगदी त्याला 4थी 5वीत असतानापासून त्यांनी जे वर्ग सुरू केले होते लहान क्लासेस तेव्हापासून मी पाहत आलो आहे आणि माझ्या घरात शेजारी राहत होता, नंतर तिकडे राहायला गेला साईनगर रोडवर। पण आजही त्यांनी अतिशय सुंदर कलाकृतीमध्ये स्वतःचं नाव केलेलं आहे आणि त्याची ही कला प्रदर्शनी मी पाहिली आहे। हे जे चित्र आहे हे अतिशय सुंदर असं चित्र आहे आणि वेगवेगळ्या कला वापरून तयार केलेलं ब्रशनं केलेलं चित्र नाही, याच्यावर ब्रश किंवा रंग वापरलेला नाही आहे। यावर फक्त वेगवेगळे कागद चिटकवून त्या चित्राची रचना केली आहे। असे नानाविध प्रकार म्हणजे जिथं ब्रशचा वापर नाही, रंगाचा वापर नाही असे सारंग नागठाणे त्याची श्री आर्ट कला विद्यालय आहे साईनगरमध्ये आणि अतिशय चांगलं काम आहे। अनेकांनी त्याच्याशी संपर्क करावा। मी श्री सारंग नागठाणे आणि बजरंग मंडळाचे दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा। बंडू मोरे हे एक सिद्धहस्त कलावंत असून व्यक्तिचित्रणात त्यांचा विशेष हातखंड आहे। त्यांचे मा जिजाऊंचे तैलचित्र मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई येथे लावण्यात आले आहे। या प्रदर्शनादरम्यान संभाजीनगर येथील प्रसिद्ध जलरंग चित्रकार कैलास घुले यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। कैलास घुले हे एक जलरंग चित्रकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत। नमस्कार, कैलास घुले सारंग नागठाणे प्राध्यापक यांनी जे इथं या ठिकाणी एक्झिबिशन बनवलेलं आहे ते मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून फार उत्तम प्रकारे असं एक्झिबिशन आहे। श्री आर्ट कलावर्ग आणि बजरंग गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हे एक्झिबिशन तयार केलेलं आहे। मुलांचे काम अतिशय सुंदर असे पद्धतीने त्यांनी करून घेतलेले आहे आणि पाहिल्याबरोबर आपण एका प्रोफेशनल गॅलरीमध्ये आलो की काय ते आपल्याला जाणवतं आणि छोटे छोटे बारकावे आहेत चित्रामध्ये, ते मूर्त अमूर्त क्रिएटिव्ह अशा पद्धतीचे कामं आहेत। काही रिअलिझम आहे, रिअलिस्टिक कामावर खूप जास्त भर दिलेला आहे आणि सुंदर वर्क आहे। त्यांनी हे चालवलेलं कार्य, त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। या ठिकाणी त्यांनी केला आहे। या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनीय मुख्यत्वे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, अमरावतीच्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा, बडनेराचे आमदार रवी राणा, माजी आमदार जगदीश गुप्ता, माजी खासदार अनंत गुढे, नंदू गुंबळे इत्यादींनी भेट दिली। या प्रदर्शनाची प्रशंसाही केली। स्पर्धेचे प्रथम रोख पुरस्कार शिवाजी महाराज राज्याभिषेकाचे शिल्प अकोला येथील कलाकाराला विशाल वानखडे यांना मिळाले। द्वितीय रोख पुरस्कार कलास्पर्श कलावर्गाचा विद्यार्थी याने ऑपरेशन सिंदूरवर काढलेले पोस्टर उज्ज्वल कांबळे नेर परसोपंत याला मिळाला व तृतीय रोख पुरस्कार श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचा विद्यार्थी जय ठाकरे याला मिळाला आहे। तसेच उत्तेजनार्थ रोख पुरस्कार सोनाली काडे, हासी कोसी, अतुल अहिर, योगेश बागुल, शिफा छापरे, डॉल्फिन गडकरी, अंकित इंगडे, मोहिनी विश्वकर्मा,
वेदिका पाषाणकर, प्रिया मेहता, भाग्यश्री फुकटकर, गणेश पाडवी, वैष्णवी बोरकर आदी विद्यार्थ्यांना मिळाला। विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीत सारंग नागठाणे, संस्थापक अध्यक्ष श्री आर्ट कलावर्ग अमरावती, चित्रकार रणजित वर्मा, राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालय संभाजीनगर, बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय पुसद, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला, नागपूर स्कूल ऑफ आर्ट, ललित कला महाविद्यालय नाशिक, कला स्पर्श आर्ट क्लब नेर परसोपंत आदी चित्रकला महाविद्यालय व कला वर्गाचा समावेश होता। यासह चित्रकार महादेव गोपाळे, अमोल पवार, सागर जायदे, महेश अन्नपुरे, प्राचार्य मनीष चोपडे, रूपकुमार राऊत, किशोर बुरंगे, संत अकोलकर, कोलासकार, प्रतीक माकोडे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत। ऑगस्ट रोजी कलावर्ग दालनाला आज व येथे विविध व्यक्तिमत्वांच्या, विविध विषयांच्या सामाजिक कार्यकर्ते असलेले छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व अनेक असे महान विभूतींच्या, तसेच अनेक असे विषय, ऑपरेशन सिंधूसारखे विषय, महिला जनजागृतीचे विषय व असे आपण कल्पना ज्या करू शकत नाही अशा कल्पना पलीकडचे विषय यासंबंधीचे सगळे मोठे तिथे पाहायला मिळाले व अतिशय मेहनत घेऊन या सगळ्या कलाकारांनी हे तयार केलेलं आहे। त्यामुळे इथलं सगळं वातावरण पाहून आणि इथलं सगळं कलाकृती पाहून मन अगदी प्रसन्न झालेलं आहे। त्यामुळे माझे मित्र श्री सारंग नागठाणे सर, माझे क्लासमेट आहेत, त्यांच्या कलावर्गाला व त्यांच्या विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। अशीच आपण कलेच्या माध्यमातून आपली कला सगळ्या जगासमोर मांडत राहा, विविध विषय मांडत राहा आणि त्या माध्यमातून जनजागृती करत राहा, अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। अमोल इंगळे साईडेकर आज बजरंग गणेशोत्सव मंडळ व श्री आर्ट कला सारंगजी नागठाणे यांच्या माध्यमातून जी कलाकृती या ठिकाणी निर्माण झाली आणि ज्या कलाकारांनी जे आपले चित्र आणले त्याची एक अतिशय सुंदर आणि देखणी, ज्यामध्ये कलेमध्ये पाहताना जे निकटता तयार होते आणि कला म्हणजे एक जीवन आणि खूप अतिशय सुंदर जीवनावर आधारित जे चित्र आहे, चित्र या ठिकाणी सारंगजी नागठाणे यांच्या माध्यमातून आणि अमरावती शहरातून आणि विदर्भातून जे कलाकृतींना चित्र आणले अतिशय सुंदर। मी या ठिकाणी सारंगजी नागठाणे आणि कलाकृतींचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।